भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमीशमिद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 12। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। श्री रामकृष्ण गाता नाम मन होई निर्मळ निष्काम अंतःकरण पवित्र परम कृतार्थ होतसे नरदेह। घालवायला कांचनासक्ती अपूर्व साधन बाबा करीती एका हातात घेती माती नाणी ठेविती दुसऱ्या करी। गंगा किनारी जाऊनी म्हणती याला म्हणतात नाणी ऐहिक सुखे या जपासुनी प्राप्त होऊ शकतात। मिळतात याने गाडी घोडे नोकर चाकर किमती कपडे मिष्टान्न जे जे आपणा आवडे ते ते याने मिळत असे। परोपकार पैशाने होती विहिरी तलाव खोदता येती धर्मशाळेच्या इमारती बांधता येती दवाखाने। परंतु याच्या देवघेविने जनात उत्पन्न होती भांडणे रक्षावा लागतो प्रयत्नाने दुःख होतसे हारपता। जवळ असता अभिमान मना माझी होई उत्पन्न वाटे थोर मी श्रीमान इतर जन तुच्छ वाटती। सच्चिदानंदांचा लाभ जाण होऊ शकेना यापासून सत्यलाभात याची अडचण म्हणून त्याज असे हा। ईश्वर लाभाच्या दृष्टीतून सोने माती असती समान मग सोन्याला माती म्हणून सोने म्हणती मृत्तिकेला। माती पैसा पैसा माती ऐसे पुष्कळ वेळा म्हणती दोन्ही वस्तू एकत्र करीती फेकती मग त्या गंगाजळी। ऐसे साधन केल्यावर त्यांनी कांचनासक्तीवर मिळविला विजय एवढा थोर अनुपम झाला जगा माझी। अलोट संपत्ती आणून अर्पितो म्हणती धनवान तथापि तया ते धिक्कारून अभेर करीती द्रव्याचा। बाबांच्या नावाने बँकेत मथुर पैसा ठेवू इच्छित बाबा म्हणती विषयासक्त करीतोस काय मज लागी। मनाने कांचन त्याग केला वळण ते लागले देहाला स्पर्श होताच पैशाला वाकुडे होती अवयव। धातु पात्रास लागता हात अंगास वेदना होती बहुत वृश्चिक जणू दंश करीत शरीरा प्रत बाबांच्या। काया वाचा मने करून
कांचन त्याग झाला पूर्ण, मातीची भांडी आणवून वापरू लागले श्री ठाकूर. कामावर विजय मिळवायाला लोकविलक्षण उपाय केला. धारण करुनी स्त्री वेशाला स्त्रियात राहती सर्वदा. स्त्रियांप्रमाणे करीती भाषण, त्यांच्याच सारिखे आचरण. विसरुनी गेले आठवण, आपण पुरुष असल्याची. त्यांना स्त्रियांकडे पाहून मातृभाव होतसे उत्पन्न. उपजत नभता भाव अन्य रामकृष्णांच्या मनामधी. गळुनी पडावा अभिमान, यास्तव अभिनव केले साधन. केरसुणी हातामधी घेऊन झाडिती आवार देवळाचे. रस्ते बोळ आणि अंगण आपुल्या केसांनी झाडून. झाडताना म्हणती अभिमान, जननी नष्ट करी माझा. उठुनी अंधारात प्रभाती, शौचकूप ते साफ करीती. नको अभिमान मला म्हणती, भंग्याहूनही श्रेष्ठ असा. कनिष्ठ सर्वांपेक्षा आपण, यास्तव भिकाऱ्यांचे उच्चिष्ठान्न. भक्षण करीती प्रसाद म्हणून, पंगत उठता तयांची. ऐसे करिता श्रेष्ठ साधन, समूळ गळाला अभिमान. स्वतंत्र व्यक्ती आहोत आपण, भान याचेही विसरले. अहंकार त्यांचा लोपला सकळ, जगन्मातेच्या हातातील. आपण आहोत बाहुले केवळ, दृढ झाली ही भावना. ईश्वर लाभासाठी प्रचंड, मनास तळमळ लाभे अखंड. साधने करीती ते उदंड, काया वाचा मनोभावे. हृदयात असे जी व्याकुळता, तिच्या योगे प्रयत्न करिता. कोणाचेही साह्य न घेता, घेतले दर्शन अंबेचे. संयमाचा अभ्यास करून वश केली इंद्रिये मन. पवित्र जाहले अंतःकरण, मन गुरु जाहले तयांचे. मनी उपजता शुद्ध तरंग, साधक कदापि न चुके मार्ग. आक्रमू शके पंथ सवेग, आपुले ध्येय गाठतसे. रामकृष्ण देवांचे मन, घेऊनी बैसले गुरुस्थान. त्यांना आधीच देई सांगून, साधन कोणते करावे. करुनी अन्य देह धारण, शरीराबाहेर येई मन. जणू कोणी व्यक्ती अन्य, समोर उभी ठाकतसे. कधी देऊनी उत्तेजन, करावयास लावी साधन. कधी कधी भीती दाखवून, लावी साधन करावया. देहधारी तयांचे मन, आधीच टाकतसे सांगून. का करावे विशिष्ट साधन, कोणते फळ त्याचे मिळे. एकदा करीत असता ध्यान, ठाकुरांच्या शरीरामधून. हातामध्ये त्रिशूळ घेऊन, एक संन्यासी निघाला. म्हणाला विषय मनातून, तू टाक सर्वही काढून. इष्टदेवतेचे करी चिंतन, नातर हाणीन त्रिशूल हा. एकदा त्यांना आले दिसून, देहात बसे संन्यासी तरुण. देवदेवतांचे घ्यावया दर्शन, इच्छा जाहली तयाला. ऐक
ऐकण्याची कीर्तन भजन इच्छा होऊनी उत्पन्न दिव्य रूप धारण करून बाहेर पडला देहाच्या घेऊनी त्याने देवदर्शन ऐकिले कीर्तन भजन बराच वेळ आनंद करून देहात पुन्हा प्रवेशला स्वरूपाने तो यती तरुण जणू दुसरे रामकृष्ण देहातुनी तो बाहेर येऊन मार्गदर्शन करीतसे जेव्हा शरीरा बाहेर येई बाह्य ज्ञान तयांचे जाई देहात प्रवेशता लवलाही बाह्य ज्ञान होई बाबांना बाह्य संज्ञा जरी गेली तरीही तयाच्या हाल चाली स्पष्ट दिसती तये काळी कळे बोलणे स्पष्टपणे त्याच्याकडून जे जे ऐकिले ब्राह्मणीने ते सांगितले तोतापुरीने उपदेशिले तेच पुनरपी एकदा शास्त्र मर्यादेचे रक्षण करण्यास आले दोघे जण गुरुस्थानी त्यांना मानून घेती ठाकूर उपदेश ना तरी जे आधी माहित तेच पुनरपी सांगण्याप्रत प्रयोजन काही नाही दिसत गुरु रूपे तयांनी येण्याचे ईश्वर दर्शनाची बाबांस तळमळ जेव्हा लागली विशेष मथुरनाथा वाटले तयास विकार उद्भवला असावा अखंड ब्रह्मचर्य धारण विकाराचे असावे कारण मस्तकात विकार होऊन झाली असावी अशी स्थिती मथुरचे असे प्रेम गाढे तयांच्या सुखासाठी धडपडे पडू देईना उणे थोडे चिंता करीतसे बाबांची मथुरनाथे विचार केला ब्रह्मचर्याचा भंग झाला तर उतार पडेल रोगाला घेऊनी गेला शहरात वारांगणांच्या कडे नेऊन मोह पाडण्याचा करी प्रयत्न बाबांस जगदंबेचे दर्शन साक्षात झाले वेशांमधी मग आई आई म्हणत निमग्न झाले समाधीत समाधी उतरता बालकवत व्यवहार पाहुनी बाबांचा वारांगणांच्याही मनात वात्सल्य भाव झाला उदित वाटले पुण्य पुरुषाप्रत व्यर्थच आपण कष्टविले मोह उत्पन्न कराया म्हणून मोठाच अपराध केला आपण वारंवार त्या करीती नमन क्षमा याचिती बाबांची देह भावना जेथे अल्पही अवशिष्ट काही उरली नाही वासनेचा उदय कधीही नाही त्या ठाई व्हावयाचा नाही उरले देहभान निमाले मनाचे मनपण भेदाभेद लोपले पूर्ण रंगली वृत्ती स्वरूपात कोटी सूर्य प्रकाशा लागून लागू शके केवी अंजन केवल स्वरूप श्री भगवान अज्ञजन कैसे जाणती होता तयांचे किंचित स्मरण कामवासना जळे पूर्ण पवित्र होती काया मन कृपा प्रसादे तयांच्या कळले चंद्रा देवी लागून गदाधराने सोडिले पूजन न राहे तयाला देहभान ऐकुनी माता चिंता करी तिने गदा धरला सत्वरी
आणविले कामार पुकुरी, मंत्रतंत्र आणि शांती करी, उपाय बहुपरी केले तिने. देव ऋषीला बोलविले, तयाच्या अंगामधी आले, स्पष्टपणे त्याने सांगितले, काही न झाले गदाधरा. यासन झडपे कोणी भूत, यास रोग नसे किंचित, ईश्वराचे वेड सांप्रत, लागले आहे गदाधरा. मग तो गदाधराला वदला, साधू भावेचे आहे तुझला, खातोस सुपारी कशाला, काम वाढतो सुपारीने. गदाधराला मनापासून आवडे सुपारीचे सेवन, तथापि त्या दिवसापासून सोडिले सेवन सुपारीचे. कामार पुकुरी असे स्मशान, तेथे पिंपळ पुरातन, शंकरा समान करीती ध्यान, बसुनी वृक्षाखाली त्या. तेथील कोल्ही पिशाचा लागून, अर्पिती फलमूल मिष्टान, भूतानी ते खाता अन्न, भांडेही उडुनी जाईवरी. मध्यरात्र होईपर्यंत बाबा बसती ध्यान करीत, बाबांनी स्वतः स्मशानात लाविले झाड बेलाचे. होतसे जगदंबेचे दर्शन, तिच्या इच्छेने करीती वर्तन, अंतरीची तळमळ म्हणून कमी जाहली त्या काळी. मग जनांनी तर्क केला, वायुरोग यांचा शमला, उदासीन भाव राहिला, कळेना औषध त्यावरती. चंद्रामणी करी चिंतन, संसारी याचे न सेवन, करीतो सर्व काळ जप ध्यान, उपाय यावर शोधावा. वाटे विवाह द्यावा करुनी, सुंदर सुशील मिळता पत्नी, प्रेम उपजेल अंतःकरणी, औदासीन्य नाहीसे होईल. स्त्री पुत्रांचा पडता भार, गदाधराच्या शिरावर, अंतःकरण होईल स्थिर, अन्य विचार मावळती. रामेश्वर दादा चंद्रामणी, ऐसा विचार करुनी मनी, वधू शोधावया लागुनी, आरंभ करीती झडकरी. पुष्कळ ठिकाणी मुली पाहून, दिसेना कोठे येता जुळून, चंद्रामणी झाली चिंतामग्न, काय करावेन कळे तिला. एके दिवशी ठाकुरांस प्राप्त जाहला भावावेश, वदले वधू पहावयास, व्यर्थ शिणता कशाला. जाऊनी जय राम वाटीस, रामचंद्र मुखोपाध्यायास, एक कन्या असे तियेस, वधू निश्चित करावरे. तिच्याशी माझे होणार लग्न, कधीच गेले आहे ठरून, माझ्यासाठी वेगळी काढून, ठेवी तिजला जगदंबा. रामकृष्णांनी विवाहाला मुळीच विरोध नाही केला, पूर्णपणे तयांनी लग्नाला दर्शविली आपुली संमती. ठाकुरांच्या पवित्र मना, आजन्म न शिवे स्त्री कल्पना, काय म्हणूनी त्यांनी लग्ना, संमती आपुली दाखविली. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अनेक घटना घडती नित्य, तथापि एखादीही तयात निरर्थक घटना असेना. घटना कितीही असो लहान, सर्वथा असे ती अर्थपूर्ण. विवाह होणे ही तर महान,
आयुष्यातील घटना असे. ठाकुरांना होते माहित आपुला विवाह होणार निश्चित. मुळीच घेतली नाही हरकत यास्तव त्यांनी लग्नाला. विवाह होणार कोणासी हेही ठाऊकी होते तयासी. त्यांचे बोलणे जगदंबेसी झाले होते या विषयी. ठाकूर सांगती ब्राह्मणास एकूण संस्कार असती दश. पावण्या आचार्य पदवीस विवाह हा एक संस्कार. परमहंस जे पूर्ण ज्ञानी ते तर झाडूवाल्यापासूनी घेती अवस्था उपभोगुनी सार्वभौम राजापर्यंत. जर असे न येई घडून वैराग्य कसे येईल पूर्ण. पाहिले नाही तिकडे मन संभव आहेच जाण्याचा. कोणी म्हणती होता लग्न करावे होते पुत्रोत्पादन. शास्त्राज्ञा तशी आहे म्हणून वैवाहिकाचे कर्तव्य ते. शास्त्रे झाली उत्पन्न असती जनजे साधारण. त्यांना करावा मार्गदर्शन उन्नती त्यांची करावया. व्यक्तींचा अधिकार पाहून निरनिराळ्या भूमीवरून निरनिराळे आज्ञापन शास्त्रामध्ये केले असे. सर्व जनास उपयुक्त होती शास्त्रे ऐशा आज्ञा देती. जीवांचे हित करण्याप्रती शास्त्रे ऋषींनी निर्मिली. लोक झाल्यावरी लग्न विषयोपभोगात होतील मग्न. यास्तव उच्च ध्येय संलग्न केले विवाह संस्कारासी. उपजवा गुणवान संतान उच्च उद्देश पुढे ठेवून. कमी करावे इंद्रिय लालन ऐसा उद्देश शास्त्रांचा. विषयासक्ती कमी करून लावावे ईश्वराकडे मन. यास्तव शास्त्रे करीती प्रयत्न नियम लाविले त्यासाठी. सद्रूपाचा लागुनी ध्यास कामकल्पनेचा झाला रास. सांगण्या सारिखे तया पुरुषास काय असे मग शास्त्रांना. जर सर्व वैवाहिकांप्रती विषय त्याग शास्त्रे सांगती. तर ती गोष्ट अशक्य होती सकळास आचरण करावया. अशक्य असे जे आचरण्यास काय उपयोग सांगुनी त्यास. यास्तव दुष्कर नियमास शास्त्रे मुद्दाम टाळिती. यास्तव सामान्य केले नियम पुत्रोत्पत्तीसाठीच काम. परी पशुहुनी मानव अधम तेही पाळणे होत नसे. इंद्रिये सोडूनी देणे स्वैर नसे हे विवाहाचे सार. अक्षता पडताच डोक्यावर भोगमंगल केवी होती. पत्नी सहधर्मचारिणी जीवनात दोघांनी मिळूनी. एकमेकांना साह्य करुनी घ्यायचा धर्मलाभ. पवित्रोत्तम हा उद्देश सांगावयाला जगतास. पशुवृत्तीचा भावया नाश विवाह करीती रामकृष्ण. ते म्हणती शिष्यां लागून जेव्हा मी 16 प्रकार करीन तेव्हा एखादा तुम्हाकडून करण्याची करीन अपेक्षा. जगापुढे उच्च आदर्श ठेवण्या विवाह केला खास. नातर विवाहित जनास म्हणण्यास जागा राहती. विवाह केला नाही म्हणूनी ब्रह्मचर्य सांगती आम्हाला गुणी. जर का केली असती पत्नी
तर कैचे टिकते ब्रह्मचर्य. असाही कोणाचा आक्षेप जगद्गुरुत्वा नसावा अल्प. म्हणून चरित्र शुद्ध निष्पाप आचरुनी स्वये दाखविले. लग्न करुनी नाही थांबले पत्नीलाही जवळ आणले. एक शय्या शयन केले कित्येक दिवस तयानी. परिकिंचित विषय वासना शिवली नाही तयांच्या मना. संसारातही अलिप्तपणा पद्मपत्र जेवी जळामधी. ऐसा असामान्य संयम आचरुनी दाविला निरुपम. असी धारा व्रत असे परम कोण अन्य आचरू शके. लोखंडाचे खाऊनी चणे होईल कधी काळी पचविणे. परंतु ऐसा संयम करणे अशक्य असे सर्वथैव. असाध्य असे तेही साधून साधा बयास जन कल्याण. स्वये दाखविले आचरून भगवंतांनी या काळी. प्राचीन काळी अवतार झाले त्यांनी दिव्य हे नाही केले. या काळी ते करावे लागले सांप्रत युगावतारासी. विषय प्रवण जाहले जन ध्येय लागले इंद्रिया लालन. यास्तव आचार अति कठीण दाविला आचरुनी या काळी. रामकृष्ण देव सांगत साचा तयार झाला सांप्रत. घालुनी आदर्श साचात घडवा जीवने आपुलाली. ऐसे अद्भुत आचरण आचरू शकेना साधारण. तरी त्या दिशेने प्रयत्न आपुल्या परीने करावया. घालुनी द्यावया उदाहरण रामकृष्णांनी केले लग्न. आणि अपूर्व लीला महान आपण आचरुनी दाखविली. असो बाबांनी सांगितलेली मुलगी सर्वास पसंत पडली. जय राम वाटीस त्या काळी समारंभ झाला विवाहाचा. मुलीचे नाव शारदा देवी 5 वर्षे वया आघवी. सवे घेऊनी नवरी नवी परतले कामार पुकुराला. आपुल्या मुलाचे लग्न झाले चंद्रामणीला बरे वाटले. आषाढभूत मन झाले संसारात पडेल हा. लग्नास जमीनदाराकडून आणिले होते दागिने मागून. परत करणे भाग म्हणून चिंता चंद्रामणी करी. सासूची ती लाडकी सून नुकतेच आटोपले लग्न. अंगावरील दागिने काढून कसे घ्यावे न कळे तिला. गदाधराच्या लक्षात आईची चिंता आली त्वरित. शारदा असता निद्रेत दागिने समस्त काढिले. माते पुढे दागिने ठेविले तिने धन्याला परत केले. सकाळी सुनेने विचारिले काय झाले अलंकार. मांडीवर तिजला घेऊन चंद्रादेवी करी सांत्वन. यापेक्षाही तुझला छान दागिने करील गदाधर. मुलीचा चुलता भेटावयाला त्याच दिवशी तेथे आला. वृत्तांत कळता रागावला सारदेस नेले माहेरी. चंद्रामणीला दुःख जाहले गदाधराने सांत्वन केले. एकदा लग्न हे झालेले रद्द कोणी न करू शके. यावर ठाकूर 6 मास राहिले कामार पुकुरास. मग जाण्याचा कलकत्त्यास बेत ठरविला ठाकुरांनी.
परिहा विचार मातेला मुळीच पसंत नाही पडला वाटे रोग याचा शमला उचल खाईन पुनरपी करुणी निज जननीचे सांत्वन दक्षिणेश्वरा आले परतून ते कामावर रुजू होऊन थोडेच दिवस उलटले पुनरपि पूजना माझी रंगले संसार घरदार विसरले ठाकूर अविरत करू लागले जप ध्यान नाम स्मरणादी राहू लागले हृदया रक्त वाटू लागले विषय विषवत नाहीसी झाली झोप समस्त होऊ लागला गात्रदाह अनिद्रेवर मथुरने करविले उपचार गंगा प्रसाद वैद्य चतुर औषध तयाचे सुरू केले एकदा वैद्याकडे असता पूर्व बंगालातील जाणता एक वैद्य आला होता लक्षणे पाहिली तयाने तो म्हणे हा देवोन्माद येथे काय करील औषध त्याने प्रथमच केले विशद खरे खरे कारण रोगाचे पारखिले तयाने रोगास व्याधीचे कारण योगाभ्यास तयाच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही कोणाचा प्रयत्नांची करुनी शिकस्त आला नाही गुण किंचित हळूहळू रोग गेला वाढत कामार पुकुरास ते कळले मुकुंदपुरच्या शिवालयात चंद्रादेवी धरणे धरत 3 दिवसांनी तिला स्वप्नात दृष्टांत देई सदाशिव तुझ्या पुत्राला वेड नाही झाला नसे रोगही काही ईश दर्शनाची व्याकुळताही जाहली अवस्था तयामुळे रामकृष्णांना सर्व काळ अंतरी लागली तळमळ चतुर्थाशही तिचा केवळ जर का लागेल इतरांस तर खळबळीने त्याचे शरीर नष्ट होऊन जाईल सत्वर एवढा दुर्धर भक्तिभर समर्थ कोण साहण्याला जगन्मातेचे होई दर्शन तोवर स्वस्थ राहे मन नातरी कासावीस होऊन प्राण जाऊ पाहतसे 6 वर्षात एक दिवसही निद्रा तयांना आली नाही पापण्या निर्जीव झाल्या दोही मिटविणे झाले अशक्य वेळेचेही न राहे भान जाणीव गेली नष्ट होऊन फक्त जगन्मातेचे चिंतन अहोरात्र होऊ लागले कधी कधी त्यांच्या मनात यावे असे काय हे वेड आघवे आरशा पुढे उभे रहावे बोट घालावे डोळ्यात बुबुळाला बोटे लागती तरीही पापण्या नच मिटती मना माझी वाटुनी भीती रडत म्हणती मातेला एवढी एकाग्र चित्ताने भक्ती करीतो तनु मनाने तयाचे ऐसे फळ देणे शोभते काय तुझ लागे येऊनी लगेच आठवण म्हणे माते तेई दर्शन जाऊ नकोस मज टाकून जाणार देह तर जाऊ दे आई मजवर कृपा करून मजला त्वरित देई दर्शन दुसरे कोण तुझ वाचून असे मजला जगन्माते या परी मी रडता रडता पुनरपि उत्साह येई चित्ता दर्शन देतसे जगन्माता शांत विबोध करीत असे
भव्य काली मंदिर बांधूनी व्यवस्था चालवी रासमणी चालावी पूजा व्यवस्था म्हणूनी दानपात्र करी जमिनीचे दानपत्र जे राणीने केले कनिष्ठ कन्येने स्वीकारिले थोरल्या मुलीने नाकारिले त्यावर स्वाक्षरी करण्यास म्हणूनी रासमणीच्या चित्ता लागुनी राहिली होती चिंता मनात उद्भवे अशांतता मृत्यू समीप दिसत असे त्या काळी रासमणीला संग्रहणीचा विकार जडला गंगा तीरावरील वाड्याला येऊनी राहिली भक्तिमती दिव्यांच्याकडे लक्ष जाऊनी एके रात्री म्हणाली राणी सर्व दिवे हे काढा येथुनी रोषणाई मजला नको प्रत्यक्ष काली जगन्माता पहा या स्थळी आली आता तिच्या अंगाची प्रभा फाकता अंधार नाहीसा जाहला बरे झाले आलीस आई पद्मेने सही दिधली नाही माते आता होईल काही मजलवलाही सांग तू ऐसे नित्य करीतसे चिंतन तियेचा रोग गेला वाढून एके दिवशी प्राणोत्क्रमण जाहले राणी रासमणीचे रामकृष्ण सांगती लोका जगदंबेच्या अष्टनायिका आहेत ज्या का प्रमुखा रासमणी त्यातील एक असे रासमणीच्या निधनानंतर कारभार सर्वच पाहे मथुर देवालयाची व्यवस्था समग्र आली होती त्याच्याकडे रामकृष्णांचा आधीच भक्त अधिकार आता मिळाला समस्त पूर्ण संधी जाहली प्राप्त सेवा तयांची करावया रामकृष्णांची सेवा करून मथुरनाथ झाला धन्य आपण तयांचे करुनी स्मरण आपुले कल्याण साधावे श्रीराम कृष्ण कथमामृत प्रेमाने रघुपती सेवित सद्भक्तांना पाचारित सेऊनि धन्य व्हावया इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 12वा अध्याय ओम शांति 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 हरिः ओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु।